आम्ही बोलते ना अंड्याच्या A few moments later. ओमसाईराम पब्लिक पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे डे 3. तर पहिले तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपले 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर आत्ता डायरेक्ट थेट 300 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा. फुल सपोर्ट असू दे तुमचा. पुढे काय होणार आहे ते बघा. आपण इथून निघाल्यानंतर वेळेनुसार आपल्याला 700 आरसीला टायमिंग बघून आपण 4 ते 5 किलोमीटर आरसीला थांबू. शक्यता आपण पेट्रोल पंप किंवा पोलीस चौकीला गेलो तर लेफ्ट साईडला मंदिर आहे तिथं. तो एक आपल्याला चान्स आहे तिथं आरतीसाठी. तिथून निघाल्यानंतर आपले म्हणजे गावालाच आहेत देवलेवाले साई भक्त, त्यांच्या घरी मंदिर आहे तिथं 7:30 आपला नाश्ता होईल. पालखी थांबेल तिथं. आता त्या आरती होईल, काकड आरती, मग 4-5 सोय होईल. पुढे चला. Thanks. Love you. थोडा एकदम गरम गरम चहा आहे आणि एक टोस्ट 2 घेतले. तर गाईज आता आमची सोमटण्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि 8 ते 8:30 झालेले आहे. आता थोड्या वेळाने नाश्ता आहे आमचा. थंडी खूप आहे इकडे पुण्या साईडला. आज आमच्या गावातली सगळी पोरं सोबतच आहेत, चालत आहे. जाऊ आपण डायरेक्ट खावाले आज मिसळ आहे वाटतं स्पेशल. कोल्हापुरी मिसळ खातो आम्ही. तुम्ही फक्त बघा. कोल्हापुरी नाही, किशोर भाई स्पेशल. आता बेकरीमध्ये आलेलो आहे आणि एक डिश घेतलेली आहे. कशी लागते? मस्त एकदम. काय आहे डिशचं नाव? काय नाव आहे? आधी पाहिजे मस्त एकदम असं नरम नरम. केक घेतलेले आहेत आपले ब्लॉगर. मिलन कसा आहे? गोड आहे जाम. या मिसल पाव मेहरबानी केली हो. आमचे कुक. बसून घ्या रे पटापट. मग काय आम्ही मोकलो पुढे जावाला. कशी आहे मिसळ? किती पाव खाल्ले? 3 पाव खाल्ले. जास्त नाही जमत आपल्याला सकाळ सकाळ. 2 वाटा दिसतात. ते याच्यात कालवाला जमले नाही ना, मोठे.
मला आवडत नाही असं बोलले, माझं मन चेंज झालं. 2 hours later. गाईज आता आम्ही नाश्ता करून निघालेलो आहे. आता आम्हाला 7 किलोमीटर जायचं आहे जेवायची तिथे जाऊन direct आणि आता आम्ही कोमात जाणार आहोत. मी टेम्पोमध्ये बसलेलो परत उतरलो. नको, जाऊ दे. चालायचं आहे. पालखी चाललेली आहे पुढे. आपण आरामात जायचं, काय घाई नाही. जाऊ तर ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. का विषय यावरी परत आम्ही बोलते ना गाईज मिलन चिकना पान. नितीन भाई काय बोलतोस? आमचे नितीन भाऊ आहेत. दुसऱ्या दिवशी काही चालू सोडले हातातून. ते बोलले इथे घेऊन जाईल शिर्डी. वर्ष म्हणजे पूर्ण या दुसऱ्या दिवशी सोडली. काय बोलायचं. आता निघतोय आम्ही डायरेक्ट वस्तीच्या ठिकाणी. पुढचं काय नाही, कारण की आम्हाला काय जास्त येत नाही ब्लॉगिंग करता. आणि हे विशेष हे बोलतात आम्हाला घेतच नाही, रातचंच घेतो. बोला आता तापलंय. रुको जरा सबर करो. साईला भेटाया पायी शिर्डीला
आता वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही मालुंग्यामध्ये आलेलो आहे. ते आमची वस्ती आहे आणि गेल्या वेळी आम्ही इथून 14 किलोमीटर डायरेक्ट पार केलेलं म्हणजे डायरेक्ट वेळेला इकडं आलेलो मालुंग्यामध्ये. यावेळी तसं नाही 7 किलोमीटर जेव्हाच्या ठिकाणी आणि इकडे डायरेक्ट. तर यावेळी काय वाटलं नाही, गेल्या वेळी खूप दमलेलं. तर पुढे आहे आम्ही जाणार आहोत ते. आज तर आम्हाला खूप थंडी लागणार आहे कारण की पूर्ण कोकणचा राऊंड आहे. गेल्या वेळी वारकरी होते तिथे, खूप मजा आलेली, नाचलेले. तर यावेळी काय माहीत नाही. आणि उद्या त्यांचा तिथे कार्यक्रम आहे. तर ह्यावेळी तर काहीच आलेलो आहे आम्ही. इथे आमची वस्ती आहे. ह्यावेळी बघा उद्या यांची इथे कार्यक्रम होणार आहे आणि आज आमची वस्ती आहे. बघा किती मोठा आहे बॅकग्राऊंड. आता बॅग उतरवतो आणि आराम करतो थोडा. आज कॉफी बनवलेले आहे. आज बघू दे व्हिडिओ दाखव मला. कप देतो 2 hours later. तर गाईज आता वाजले 6:30 आणि आता आम्ही मार्केटमध्ये चाललेलो आहे. काहीतरी खायला चाललेलं आहे. तर बघू शकतात हा मार्केट आहे. हा दुसरा ब्लॉगर आपला. तर काय खातात पोरा, काय दाखवतो काय खातात. मला 500 रुपयाची डिलिव्हरी ही आज आमच्या जवळ पोचली आणि आज तुझ्या देणगी म्हणून आम्ही आज इथं मंचुरियन खावायला आलेलो आहोत सर्वजण देणगीवर. इथे महालुंगेला हां, तर तू ते 500 रुपये दिलेस ना आम्हाला, तर आम्ही सर्वजण इथं नाश्ता करायला आलेलो आहोत. हां, मग म्हणून धन्यवाद. अशी म्हणत हे बोल अन्नदाता सुखी हो. ग्रेव्ही मंचुरियन.
तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.